नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की शेतीमधला जो खर्च आहे तो खूप कमी करणं खूप गरजेचं आहे। तो आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो याच्यावरतीच हा थोडासा माझ्या बाजूचा हा विचार मी तुमच्या समोर मांडत आहे। तुम्हाला जर तुमचा विचार तुमच्या मनामध्ये नवीन कल्पना असतील तर त्या कमेंटमध्ये सांगा, आपण त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवूयात आणि शेतकऱ्यांना मदत करूयात। तर पहिला मुद्दा, शेतीमधला खर्च कमी करण्यासाठी आपल्याला पारंपरिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालावी लागेल। पारंपरिक शेती म्हणजे काय, तर पारंपरिक शेतीमध्ये आपण पैरा करायचो, म्हणजे माझी बैलजोडी आहे, माझ्या मित्राची बैलजोडी आहे, तर आपण एकत्रित एका शेतामध्ये काम करायला जायचो। आधी माझ्या शेतातलं केलं किंवा त्याच्या शेतातलं केलं, नंतर एकमेकांच्या शेतामधले आपण तो काम करून घेत होतो। दुसरी गोष्ट आहे रोजगार जो आहेत किंवा रोजानं कामाला येणारी जे मंडळी आहेत ते आपल्याला भेटत नाहीत। जर घरातीलच माणसांनी किंवा आपल्या मित्रांनी किंवा गावातील काही बायकांनी जर ग्रुप केला आणि पैऱ्याने एकमेकांच्या शेतीमध्ये जर भांगलायला गेले तर तुम्हाला रोजगारसुद्धा लागणार नाही आणि शेतीमधलं सुद्धा काम तुमचं व्यवस्थित पार पडेल। तिसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला काही गोष्टी प्रोव्हाइड करतं। तर फार्मर प्रोड्युसर कंपनी नावाची गोष्ट गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतं। जर तुम्ही ग्रुप बनवला शेतकऱ्यांचा आणि FPC स्थापन केली आणि तुम्ही जर भागभांडवल तयार केलं तर त्याच्यावरती तुम्हाला गव्हर्नमेंट लोन अप्रूव्ह करतं आणि त्याला सबसिडीसुद्धा देतं। म्हणजे तुम्ही एखादा व्यवसाय शेती रिलेटेड जर उभा केला, म्हणजे शेतीमधलं येणारे उत्पन्न असेल त्याचं पॅकेजिंग करून मार्केटिंग करणं हे सगळं शेतकऱ्यांनीच बघितलं तर त्याला फार्मर प्रोड्युसर कंपनी असं आपण म्हणतो। अर्थात त्याचं आपल्याला नोंदणी वगैरे करावी लागते, CAची वगैरे मदत घ्यावी लागते। ह्या सगळ्या जर आपण गोष्टी केल्या, खूप सोप्या गोष्टी आहेत, फक्त करणं गरजेचं आहे। तर या गोष्टी केल्यानंतर शेतीमधला खर्च कमी होईल आणि त्याचा फायदा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माती परीक्षण। म्हणजे तुम्ही शेतीमध्ये पीक घेताय ना, त्या पीक घेण्यापूर्वी तुम्हाला शेतीमध्ये कोणकोणते घटक आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। म्हणजे माझ्या पिकामध्ये समजा नत्राचं प्रमाण जास्त आहे तर मला युरिया घेण्याची गरज नाही, अमोनिया घेण्याची गरज नाही आहे, कारण मातीमध्ये आहे। ते फक्त पिकांना मिळवून देणारे मला बॅक्टेरिया त्याच्यामध्ये शेतीमध्ये टाकावे लागतील। तसंच फॉस्फरसचं जर घटक जास्त असेल तर मला फॉस्फरस घेण्याची गरजच नाही आहे। पोटॅश जास्त असेल तर ती घेण्याची गरज नाही। ते मिळवून देणारे बॅक्टेरिया जीवाणू जे काही असतील ते मला फक्त त्या शेतीमध्ये टाकावे लागतील की ते पिकांना मिळवून देतील आणि पिकाचं उत्पन्न वाढेल। अशा पद्धतीने जर आपण विचार करून जर शेती करायला चालू केली आणि शेतीमधला नवीन जर आपण काय म्हणतो कोलॅबोरेशन, जर आता इंग्लिश जो वर्ड आहे तो जर यूज केला आपण शेतीमध्ये की बाबा आपण जर मिळून जर शेती करायला सुरुवात केली, अर्थातच ती शेती सगळ्यांना फायद्याची पडणार आहे। तुम्हाला याच्यावरती काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।